श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वज्ञ श्री अनंत ईश्वर अवतारू बाबा की जय। दंडवत दंडवत दंडवत। प्रसाद सेवा परसनायकाची दुटी। आपण गेल्या 2 सत्रामध्ये आत्मसात करून घेत होतो ती म्हणजे प्रसाद सेवा। ज्या प्रसाद सेवेने गोसावी प्रसन्न होती, ईश्वर प्रसन्न होतात। ईश्वर प्रसन्न का होतात? कोणावरती होतात? जीवावरती होतात। का होतात? ईश्वर जीवावरती प्रसन्न होऊन, ईश्वराची प्रवृत्ती काय आहे अशी की जीवावरती प्रसन्न व्हायचा आहे, जीवाला प्रेम द्यायचं आहे, जीवाला अविद्या बंधनातून मुक्त करायचं आहे। म्हणजे जे अविद्या बंध आज आपल्याला या नरकयोनीमध्ये घातलेला आहे, त्या अविद्येला, ती मुळीची अविद्या, अनाद अविद्या, बस तिचा छेद करायचा आहे। म्हणजे तिला जर आपल्या ध्येयापासून वेगळी केली तर निश्चित अर्थानं गोसावियाच्या आनंदामध्ये रसपान करू। मग त्या गोसावियाचा आनंदाकरिता, ती अविद्या छेद्याकरता, नासण्याकरता आपण संन्यास हा धर्म स्वीकारलेला आहे। संन्यासी कशासाठी झालो? त्या ईश्वराला प्राप्त करण्यासाठी। बरोबर बोलतोय का मी? बाकीचे काय म्हणत असतील त्याच्याकडे माझं लक्ष नाही आहे, पण संन्यास घेणे, उपदेश घेणे, नाम धारण करणे, हा विधी जो आहे हा केवळ परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी आहे। दृष्टपर जगाचे कुठलेही साधन तुम्हाला शेवटच्या श्वासापर्यंत साथ देणारे नाही। मग तो परमेश्वर प्राप्त करण्यासाठी आपण आपल्या घरांचा, दाराचा, थाटमाठीचा, वैभवाचा हाक मारली की त्या क्षणी पाण्याचा पेला हातात येत होता। मनामध्ये उल्लेख केला, आज अमुक तमुक भोजन करायचं आहे, ते ताट बाई बरोबर वेळेवर आपल्या समोर आणत होती। त्या सगळ्या वैभवांचा त्याग करून आपण गोसावियाच्या श्रीचरणी अर्पण झालो, म्हणजे अनुसरण विधी घेतला म्हणून। आणि त्या अनुसरल्या करता ही प्रसाद सेवा आहे। ज्याला ईश्वर प्राप्ती आपली करवून घ्यायची आहे त्याच्या करताच प्रसाद सेवा आहे। वास्तविक दृष्ट्या नुसती वाचली आणि पाण्यामध्ये फुंकर घातली, ती पाणी पिलं म्हणजे तुम्हाला ईश्वर प्राप्त होईल असा अर्थ नको धरा, असा अर्थ होतही नाही। प्रसाद सेवा म्हणजे ज्याच्या हृदयामध्ये देवाविषयी अर्थ आहे, देवाला प्राप्त करण्याची तळमळ आहे। खरा संन्यासी जो ईश्वरापर्यंत पोहोचण्याचं धडपड करतो त्याच्याकरता ही प्रसाद सेवा आहे। म्हणून प्रसाद सेवा ऐकताना एक न एक शब्द गोसावियाच्या श्रीचरणाच्या कृपा प्रसादाने पवित्र झालेला शब्द आहे, ती प्रसाद सेवा आहे। आणि ती प्रसाद सेवा आम्ही कशी ऐकतो? गोसावियांना दुःख होईल का ती प्रसाद सेवा ऐकत असताना? माझं उठणं बसणं बरोबर आहे का प्रसाद सेवा ऐकत असताना? कारण की प्रसाद सेवा चौहाटा न बोली घेते, म्हणजे जिथं वायाचे थोवे मिळतील, व्यर्थच लोक राहतील तरी तिथं स्वामींचा पाली मांडा सुद्धा शब्द उच्चाराची परवानगी नाही आहे। आणि एवढी महापवित्र प्रसाद सेवा मी आजपर्यंत कुठंच प्रसाद सेवेची पोथी लावली नाही, या करता कारण की तिथे सगळे गृहस्थ असतात आणि गृहस्थांना हे कामाचं नाही। ही महापवित्र आहे, महावाक्याच्या पलीकडे आहे।
प्रसाद सेवा सोपी नव्हे, ईश्वर प्राप्त करून देणारी आहे. आणि याचं महत्व खऱ्या अर्थानं जाणेल कोण? अनुसरला. पण इथं आल्यावर असं लक्षात येते की यांचं महत्व यांनाच ठाऊक नाही. कारण की आपल्याकडून नाही दोन दंडोत घालणं हो, तर गोसावी ते प्रार्थना करूनी विनवणी बैसावे. ही प्रसाद सेवा ज्यांना ऐकायची आहे ना, त्यांना दोन दंडवत घालून आपलं पटकर आणून आपल्या पटकरावरती हातात सूत्रपाठ घेऊन उत्तरपंथी मुख करून आज जेही मला प्रसाद सेवा कळेल जीजी, ते फक्त हृदयगाम्य होऊ द्या, डिलीट होऊ देऊ नका. आयुष्यात सगळं डिलीट झालं तरी चालते, पण ही जी प्रसाद सेवा आहे देवा तुमच्यापर्यंत पोहोचवणारी, ही जाऊ देऊ नका. अशी प्रार्थना करीत ही प्रसाद सेवा आपण एक एक भक्तांचं नाव घेतल्यानंतरही वाणी पवित्र होणारी आहे. वस्त्र तर होईलच होईल, त्या भक्तिजनांचं नाव जरी मुखात आलं तरी वाणीने जेव्हा या इंद्रियाने नर्क जोडले असतील तर गोसाव्यांना अनुलक्षित करीत जर तुम्ही ऐकताय तर निश्चित अर्थाने इथे बसल्या बसल्या बऱ्याच कर्मांचा नाश आपला होणार आहे. ही प्रसाद सेवा आहे. म्हणून ही घेत असताना आर्तपूर्वक ज्यांना खाली बैठक जमते प्रसाद सेवेच्या वेळेस, त्यांनी खाली बैठक पंगत मारून ती प्रसाद सेवा ऐकावी. शोकांती काय कशी, मलाही असं वाटते खाली बसावं, परंतु मी दिसणार नाही. मलाही प्रसाद सेवा निरूपण करत असताना असं वाटतं की खाली बसावं, मनात 10 वेळा विचार आला, पण मी जर खाली बसलो तर तुमच्याशी माझं जे कनेक्शन आहे ते तुटून जाईल. बरोबर जे होतं तुमचं लक्ष ते केंद्रित राहणार नाही. म्हणून देवाला प्रार्थना करतो, जी वरती बसतो, पण तुमच्या आज्ञेनं रोज याचेही दंडोत घालावे लागतात. वरत बसून सांगितल्यामुळे याचेही प्रसव असतात. कारण की निर्गुण ब्रह्मविद्या आहे. ही ऐकणाऱ्यांनी खाली बसावं आणि सांगणाऱ्यांनी खाली बसावं, हा धर्म आहे. पण आईच कनेक्शन फार महत्वाचं ठरते या ठिकाणी. प्रत्येकाच्या बुबुडाला दाता आणि अधिकारी समान योग लागतो, तो या ठिकाणी मिळणार नाही. म्हणून इथे बसूनही मी इथे बसलेला नाही, अंतकरणातून गोसाव्याच्या श्रीचरणीच बसलेला आहे. म्हणून पहा की आपण जर भोजनाच्या वेळेस खाली बसू शकतो, तर प्रसाद सेवेच्या वेळेस जे देवाची प्रसाद सेवा आहे त्याच्या वेळेस निश्चित अर्थानं खाली बसू शकतो. शोधा. प्रसाद सेवेचं महत्व आपल्याला ठेवायचं की भोजनाचं? आज नाही पण उद्यापासून. कारण की हे काय आहे? प्रसाद सेवा जी गोसाव्यांपर्यंत पोहोचवणारी आहे. जो ईश्वरापर्यंत पोहोचवणार हे एक साधन आपल्याकडं आज या सांगवीकर बाबांनी उपलब्ध करून दिलं. सोपी नव्हे. जीवाला धर्मी लावणे, एकत्र आणून बसवणे इतकं सोपी नव्हे. म्हणून ही प्रसाद सेवा अतिशय आनंदाने नम्रतापूर्वक प्रत्येक चरित्रातील पद, व्यक्ती आणि त्यांनी दिलेलं अर्पण यामध्ये आपण शोधणार आहोत लीळा चरित्रच. काल आम्ही पाहिलं की शेवटचं पद होतं कुठलं? परसनायकाची दुटी. परसनायकाची दुटी. आता परसनायक पाहिले आपण, ती बीडचे. यांना गोसावियांपासून स्थिती, गोसावियांना आपली गुंफा ही राहण्याकरता दिली. आणि अपर पक्षातली एक दुटी त्यांच्याकडे आहे, ती सुती, कॉटन प्युअर, ते गोसावियांना त्यांनी अर्पण केली. आणि तीही गोसावियांच्या विनियोगा गेली, वापरीमध्ये गेली. आणि तयाचीही काही वस्त्र आपल्या या मार्गरुणीमध्ये आले असती, आले असावेत. हा पुढे गदो नायकाची जाया. मग आहे गदो नायकाची जाया. आता ही व्यक्ती फार महत्वाची आहे. पहा, जीवाकडे बरीच संपत्ती असेल, पण कुठल्या कुठल्या काही वेळेस ती संपत्ती कामी पडत नाही. बरंच वैभव आपल्याकडे आहे, क्षणी आपल्याला कामी पडेल असं शक्य नाही. गदोनायक उत्कृष्ट विद्वानही आहेत, धर्मही जाणतात आणि कर्मानेही उत्तम आहे. आणि
त्या काळामध्ये यांच्याकडे पद प्रतिष्ठा आहे. महाराष्ट्राचा कारभार यादवांकडे होता आणि यादवाची छावणी ही दौलताबाद, देवगिरी म्हणजे आजचं औरंगाबाद जिल्हा, तिथून चालायचं. आणि एवढा मोठा भारताचा कारभार, महाराष्ट्राचा कारभार, आणि महाराष्ट्राचा कारभार पैशाने होतो. आणि त्या पैशाची व्यवस्था ज्यांच्याकडे होते ते म्हणजे गदोनायक. आत्ताच्या भाषेत मराठीमध्ये अर्थमंत्री, इंग्लिशमध्ये फायनान्स मिनिस्टर, ज्याच्याकडे सगळं व्यवस्था आहे पैशाचं. पण पैसा म्हटला की द्रव्य अस्तित्वे माझवी, काहीतरी चुकून त्यांच्याकडून घडलं की नाही घडलं ते सांगता येत नाही. पण आरोपाने आळोंच लागला की याने, या गदोनायकाने काहीतरी खजान्यामधलं काहीतरी काळा बाजार केला, हा आरोप गदोनायकावर लागला. आणि राजाकडे त्याची दखल घेण्यात आली. राजाने काय केलं, सरळ त्याला नजर कैद केलं, म्हणजेच कारागृहामध्ये बंद केलं. सारंग पंडित त्यांचे मित्र सारंग पंडित भेटायला गेले. सारंग पंडिताला म्हणतात, अहो पहा न, सोडा न. सारंग पंडित म्हणतात, एक आहे, आता तुमचा कुठलाही अर्थमंत्रीचं पद, फायनान्स मिनिस्टरांचं पद हे तो उपयोगी जाणार नाही. आता एकमेव उपयोगी आहे, महाप्रसाद सेवा केवढी मोठी अधिकारी आहे. तुम्ही ऐकताय कर्मनाशा कृतीत आणल्यानंतर काय मिळेल सांगता येत नाही. दृष्टपरही अदृष्टपरही. गदोनायकाला सारंग पंडित म्हणतात, अरे तुम्ही एक काम करा, गोसाव्यात ते विनवा, स्वामींना विनंती करा, मग होईल. गदोनायक म्हणतात, अरे मी इथे बंद आहे, गोसाव्यात ते जाईल कसा? एक काम करा ना, माझ्याकडून विनंती तुम्ही करा. सारंग पंडित येतात, विनंती करतात, पण स्वामी म्हणतात तसं नाही, नुसती पोकळ विनंती थोडी जमेल. चंदनाच्या जवळी बाबू आहे पण त्याला वास लागला नाही, पोकळ नको, अंतकरणात पाहिजे. आणि वरसून हातातही काहीतरी द्यावं लागेल, म्हणजे काहीतरी अर्पण करा, मग आम्ही करतो. ओके, त्यांनाही सोडण्यासाठी त्यांच्याकडे तेवढा अधिकार लागावा. कोणाकडे? गदोनायकांकडे. कणव लागावी, अधिकार लागावा, तर गोसावी सोडतील, अन्यथा नाही. मग अधिकार कशानं वळेल? म्हणजे येथं काहीतरी अर्पण करा, वस्त्र अर्पण करा. पुन्हा सारंग पंडित गदोनायकाकडे जातात, गदोनायकांना सांगतात, आणि मग गदोनायक आपल्या म्हाळसा नावाच्या पत्नीला बोलवतात आणि तिला सांगतात, तू गोसावियान ते भेटावे, आणि म्हणतात पाटावा सुती, पाटावा ओळगावा, जा वस्त्र घेऊन जा. ती घरी येते, वस्त्र विकत घेते, पुन्हा उपार सजवते, आणि उपार घेऊन पुन्हा आता स्वामींकडे निघते. तिचा तो थाट माट, बिलकुल दांडी पालखी, सगळे लोक सैन्य सोबत येतात. डोमेग्रामच्या या राजमठाच्या पुढे येतात. गोसावी तेथे वस्ती अवस्था डोमेग्रामला, आणि तिथे आल्यानंतर त्या ठिकाणी ती पुढे बसते. स्वामींच्या श्रीचरणी सगळी विनंती. परंतु माझे पती गदोनायक हे सुटावे, ही विनंती करतीची ना, ती विनवीची ना. पण गोसावी मनोर्थ जागेला. हिने एवढा खटाटोप कशासाठी केला? हिने वस्त्र कशासाठी आणलं? भोजन कशासाठी आणलं? गोसाव्यांनी ओळखलं की हिचा पती सुटावा म्हणून आमच्याकडे आली. कोणतं कार्य? हेतू की निर्हेतू? हेतू झालं का? ती काही म्हणत नाही. थोड्या वेळ गेला, स्वामीच म्हणतात, म्हणे बाई एक काम करा, तुम्ही आता निघा, पाठवणी देतात. तुम्ही जवळ पोहोचाल तेव्हा ते आली असती. कोण? गदोनायक आले असती. तुम्ही पोहोचत नाही तर गदोनायक घरी आली असती. ती जाते आणि पोहोचत नाही तर गदोनायक एक पाय धुतला असेल, दुसरा पाय धुवावा असेल. त्याच क्षणी गदोनायकांची सुटका झाली. म्हणजे ही प्रसाद सेवा साधी आहे. प्रसाद सेवेमध्ये आल्या ना, गदोनायका मुक्त कराया, मनोरथ करी त्यांची जाया, वस्त्र समर्पुनी वंदन केले, परमेश्वराचे
दाखवलाय. एक वस्त्र असं आहे, अतिशय आवडीपूर्वक जर गोसावियांच्या श्रीचरणी लेखी लागलं ना, तर तुमच्या जीवनातली संकट अशीच निघून जातात. ही वस्त्राची किमया आहे. म्हणून आपण इथे या साप्ताहिक कार्यक्रमाच्या माध्यमातून कोणी अन्नदान करत असेल, कोणी वस्त्रदान करत असेल, कोणी आपला आधार देत असेल, तर निश्चित अर्थानं लक्षात घ्या, प्रसाद सेवा समजा आपला एकही पदार्थ वाया न बचे. तो गोसावी स्वीकारतील. वस्त्राच्या मोबदल्यात सुटका मिळाली. आळोच निघला, आरोप निघला आणि वस्त्र गोसावी यांच्या लेखी लागले. किती लेखी लागावे? एक वस्त्राचे गोसावी यांनी 1 तासात 2 वेळा घातले. पहिली मालगंटी नागदेवाने पाहिली, दुसरी मालगंटी महादाईसाने पाहिली. महादाईसाला 1 लाभ आणि सगळ्या भक्तजनांना 2 लाभ असा आहे. गदो नायकाची जाया. जाया म्हणजे पत्नी, तिने अर्पण केलेलं वस्त्र. कुठलं वस्त्र? ओली सावला. काय नाव आहे वस्त्राचं नाव? ओली सावला नावाचं वस्त्र तिने अर्पण केलं. हा, तियेचे वस्त्र दोन्ही करडखळे. आता पुढे आहे आणि दोन्ही करडखळे. करडखळे म्हणजे एक वस्त्र आहे, उत्तम आहे, नवीन आहे, कोरा आहे, पण कसा आहे? खळ दिलेला आहे. खळ म्हणजे कड. नवीन वस्त्र आहे ना, त्याला मुरू घाला, त्याच्यातून पांढरं पाणी निघते. काय आहे ते? खळ दिलेला आहे. पण त्याला, त्या वस्त्राला असाच खळ दिलेला आहे. एक अर्थ. मग आता परंपरेचा अर्थ बाकीचे लावत असतात. आणि करडखळे म्हणजे काय? तर करडई, जी करडी राहते त्याच्यासारखा वस्त्राचा रंग, वर्ण, म्हणून त्याला करड खळे असं या ठिकाणी उच्चारलेलं आहे. तेही वस्त्र गोसावी याच्या श्रीचरणी लेखी लागलं. गोगोंचे वस्त्र. मग आहे गोगोचे वस्त्र. आता गोगो, आता हा जो गोगो आहे, तर याच्या संबंधी लीळाचरित्रामध्ये कुठेही पद मिळत नाही, प्रमाण सापडत नाही. गोविंद प्रभू चरित्रामध्ये सुद्धा ही गोगो नावाचा एखादा व्यक्ती आला असं दिसत नाही. पुन्हा रिद्धपूर चरित्रामध्ये सुद्धा याचं प्रमाण भेटत नाही, सापडत नाही. मग आता गोगो नाही का? हे खोटं आहे का? तर असंही म्हणता येत नाही. कारण की गोसावी उत्तरापंथी गेल्यानंतर सगळंही शास्त्र हे नागदेवाच्या सानिध्यामध्ये लिहून काढले. परंतु कालांतराने आपला अनाधिकार असावा म्हणून दैत्यांची धाडी आल्या. पहा, त्या ठिकाणी तुर्कांच्या धाडी आल्या आणि बरंच शास्त्र ओरिजिनल आपलं संपलं. आणि जेवढं डोक्यात होतं तेवढं लिखाणात आलं. पण याचा अर्थ असा नाही की गोगो नव्हता. सुद्धा अर्पण केली विदर्भातल्या एका आपल्या भक्ताने, तो म्हणजे राम. दामोर्ताची त्रिवडी. दामोर्ताची त्रिवडी. आता दामोर्त म्हणजे हा देऊरवाड्याचा. देऊरवाडा पाहिलं, ऐकलं. तिथला दामोर्त संस्थानिक राजा प्रभुमासी गेला दर्शन काजा. म्हणे आज मी सफल झालो, रावळ संगे खरेच निवालो. राऊळ भेटले, निवालो. आता निवाला जी निवाला, त्या पद्धतीनुसार मग उंच पाटावून त्रिवडी त्याने ओळखविली आमच्या श्री प्रभुबाबांना. सुतावाची त्रिवडी होती, पण काठ त्याला रेशमाची होती. अशी त्रिवडी दामोर्ताने सुद्धा आमच्या श्री प्रभुबाबांच्या ठिकाणी अर्पण केली. शिरोदक फुटा. शिरोदक फुटा. शिरोदक, क्षीर म्हणजे पांढरं, क्षीर म्हणजे दूध. दूध कसं असते? पांढरं. किंवा क्षीराब्धी, क्षीर म्हणजे दुधाळ. दुधाळ रंगाचा फुटा. आता फुटा म्हणजे पांढराच असतो. तर तोही आमच्या श्री प्रभुबाबांना तोही अर्पण त्या ठिकाणी केला होता. सारनेरा फुटा. सारनेर फुटा. आता सारनेर, आता सारनेर नावाचे एक प्रकारचे वस्त्र आहे. वस्त्राचं नाव एक प्रकारचं सारनेर आहे. हा एक अर्थ. किंवा सारनेर नावाचं एक ठिकाण आहे.
तिथून आलेलं ते वस्त्र म्हणजे सारनेर फुटा, म्हणजे त्या गावून आलेलं वस्त्र, त्या वस्त्राचा विनियोग आमच्या श्री प्रभुबाबांच्या ठिकाणी झाला. हे कुठले वस्त्र घेतोय आपण? कोसला म्हणजे रेशीम वस्त्र, सुती नाही, आता रेशीम. जसं इकडे नाही का आपल्या इकडे फरक आहे, प्युअर कॉटन आणि टेरिकॉट, फरक दिसला. तसं आता झाले प्युअर कॉटन म्हणजे सुताऊ. आता कोणते चालू आहे? पहिले कापूसाचे झाले, आता कोसल्याचे सुरू आहे म्हणजे रेशमी सुरू आहे. माळाईसाच्या वस्त्राची धारी. आता माळाईसाची, आता माळाईसा ही नावाची स्त्री, कदोनायकाची पत्नी, तिचे वस्त्र, तिचे धारी. धारी म्हणजे काठ, काठ म्हणजे किनार. का तर तिने जो श्री आमच्या चक्रधरू बाबांना डोमेग्रामला जो ओली सावला म्हणजे सुती वस्त्र घातलं होतं, अर्पण केलं होतं, त्याला त्याचे काठ कसे होते? रेशमी. तिकडं ओली सावला गेला, सुती गेलं, पण कोसल्यात बी त्याचा उल्लेख आला म्हणजे त्याची जी काठ होती ती कशी होती? रेशमी. ती होती धारी. धारी दिला ना, म्हाळाईसाच्या धारी. धारी म्हणजे काठ, वस्त्राचा काठ. सुती जरी तुमची साडी असली पण काठ वेगळा असतो की नाही? पहा, बऱ्याच वेळेस साधी साडी घ्या पण काठ वेगळा असतो. तसं स्वामींना अर्पण केली पाटाऊ, पण काठ रेशमी आहे. म्हणून म्हाळाईसाची या वस्त्राची धारी ते डोमेग्रामची, तीही स्वामींनी अर्पण केली, स्वीकारात घेतली. मालगंटेचा औषध स्वयं स्वीकारात घेतली. गरुड नीळ दुटी. गरुड नीळ दुटी. गरुड नीळ. गरुड कोणाचं वाहन? विष्णूचं वाहन गरुड. गरुडाचा वर्ण निळा. पहा तुम्ही, त्याच्या पंखाचा वर्ण गडद निळा. गरुड नीळ दुटी. गरुड नीळ नावाची एक दुटी होती जी माहीम भट्टाने श्री प्रभुबाबांच्या ठिकाणी अर्पण केली. आता ती दुटी आहे. काय झालं? प्रसंग झाला न्याय भारतीचा. एक न्याय भारतीचे उच्च कोटी महात्मे, त्यांचे शिष्य 500 ते रिद्धपुरामध्ये आले. केशव नायकाने आमंत्रण दिले. ते म्हणे येत नाही रिद्धपुरात. का? तर म्हणे हे राहुल भ्रष्ट करते, ब्राह्मण पाहत नाही, कर्म पाहत नाही, कुठेही खातात कुठेही. म्हणे बा एक काम करा, न्याय भारती म्हणते त्या श्री प्रभुबाबांवर त्याला सांगा आपल्या आपल्या हिशोबाने बघा मर्यादेत. केशव नाईक म्हणे पहा, येत असेल तर या, नाही तर नको या. पण श्री प्रभुबाबाचा गाव, श्री प्रभुबाबावर कोणी नियम लावणार नाही. पाहतो शिष्याने सांगितलं, म्हणे न्याय भारती हो मोठा यजमान आहे केशव नाईक, त्याला काय दुःख होता, चला त्याच्याकडे पाहून आले. मग श्री प्रभुबाबांना पहिला मान, जेवाले पहिलं टाक, पहिला संकल्प, पहिला उपार, पहिलं सगळं. हे सगळं झाले का श्री प्रभुबाबावर बुद्धी नव्हती. हे सगळे आले राजमठात देवाजवळ. माईक भट्ट बसले, स्वामी तपून नव्हता. कर म्हणे आता थोडीशी उखाणी विचार, म्हणे काही प्रश्न विचारला. म्हणजे का हो जीवन मुक्त तो कैसा? माईक भट्टानं संस्कृत मध्ये प्रश्न केला. म्हणजे जीवन मुक्त तो कैसा? कसा आहे म्हणे जीवन मुक्त जीव? 500 संन्यासी आहे तुमचे, एकाला माहित म्हणे तो ऐसा ऐसा. माईक भट्ट तर त्यांचेच उत्तर देऊन द्यायले, पण अडवून टाकलं, उत्तरच देता येईना. मग जीवन मुक्त तो कैसा म्हणे? लगेच श्री गुरुबाबाकडे बोट टाकलं, म्हणे जीवन मुक्त तो ऐसा. गरुड निळदुटी पांघरून होते श्री गुरुबाबा. आणि जसे हास्य स्वीकार केले, श्रीमुखी तांबूळ होता, ते तांबूळ बाहेर गेलो. आणि तांबूळ बाहेर गेल्यानंतर ते तांबूळ भक्तिजनानं उचलून खाल्लं. आणि खाल्ल्यानंतर झालं, हे संपलं म्हणजे झालं. ते तांबूळ खाल्लं, तर ते तांबूळ खाल्ल्यानंतर सगळ्यांच्या मती पलटल्या. आणि तेही आई संन्यासी होते, त्याही नाही घेतला. म्हणजे कैसा? जीवन मुक्त तो ऐसा. आणि श्री गुरुबाबा काय म्हणते? अरे अरे टोळे होती, टोळे होती. उत्तर नाही दिलं ना जीवन मुक्तीचं. स्वामी काय म्हणते? 500 लोक कोण आहे? टोळा. टोळा म्हणजे दगड आहे. याने उत्तर द्या ना, काय दगड होती, दगड. ते जे हसत होते ते काय म्हणतात 500 लोक? जीजी टोळा ते आम्हीची. बरोबर जीजी, आम्ही खरंच दगड, आम्हाला अजून नाही कळलं जीवनमुक्तीचा मार्ग. सगळ्यांनी प्रसाद घेतला. त्यावेळेस आमचे श्री प्रभू बाबा एवढे हास्यवदन आहे की निर्गुण श्री मूर्ती आहे, आणि त्या मूर्तीवरती वस्त्र आहे गरुड नीळ
नीळ दुटी. हे वस्त्र तयाचे आहे. आपला वेळ संपला. ब्रेक दाबण्यात आला. आता गाडी इथंच थांबवली पाहिजे. हा चला बाकीचं उद्या पाहू. दंडवत हो श्री गोपाल कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वाज्ञ श्री अनंत ईश्वर अवतारू बाबा की जय. दंडवत दंडवत. आज ज्यांचा नाश्ता आहे असं आपण महिला भजन मंडळ त्यांनी इकडे यावं देवाकडं. देवाला दक्षता होईल. पुढे अवसर उपहार या मंडळांचा भजनाचा सुस्वाद आनंद घेण्यासाठी आपण थांबावं. या ठिकाणी त्यांचं भजन मंडळ भजन सादर होणार आहे. आपलं उदाहरणानंतर आपण सभागृहात घेऊन बसायचं आहे. या ठिकाणी 9:30 ते 11:30 पर्यंत भजनांचा सुस्वाद आनंद घेण्यासाठी आपण सगळ्यांनी थांबायचं आहे. दुपारी नंतर पुन्हा अंगण आहे. चला या महिला भजन मंडळ या देवापाशी या दक्षिणा समर्पण. या बाबा चालू आहे. बाबा अगरबत्ती आरती द्या. बाहेर व्हायचे गर्दी करू नका. सहस्राणकराय धूपकेशी श्रीश्वर देव मंगलो माधव हे गुरुदेव महाराज सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या भाईने उभा राहावा. त्या भाई गोपाल कृष्ण महाराज की जय. पंचे अवतार तुम्ही आलोकने, पंचे अवतार तुम्ही आलोकने, विजय करावे मम सजनाला, विजय करावे मम सजनाला. मेरी नजरा मरदा सद्गुणाओ, मेरी नजरा मरदा सद्गुणाओ. पावन करावे मजबती नाव, पावन करावे मजबती नाव. विनंती माझी तुम्ही अंगीकारावी, विनंती माझी तुम्ही अंगीकारावी. आरोग्य नाम मनित स्वीकारावी, आरोग्य नाम मनित स्वीकारावी. प्रसन्न होनी मज प्रसाद द्यावा, प्रसन्न होनी मज प्रसाद द्यावा. अशुद्ध जीव मम शुद्ध करावा, अशुद्ध जीव मम कुमार सिद्धी भावी मनावा, कुमार सिद्धी भावी
सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् श्री गोपाल कृष्ण महाराज की, दत्तात्रेय महाराज की, श्री चक्रवाणी महाराज, श्री गोविंद प्रभु महाराज, सर्वत्र श्री जगदीश साधे सुभाषे तीर्थस्थान सत्य सनातन महाराज चतुर्वेद साधन साधू संपर्क साधू संपर्क पाणी चला